इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 5वे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी डॅश प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय जातीप्रथा, बालविवाह, सती, पडदा पद्धती. उत्तर क सती. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. पर्याय स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, रामस्वामी नायकर. तर याचं उत्तर आहे क स्वामी दयानंद सरस्वती. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट जोडे आहेत. ब्राह्मण समाज राजा राममोहन राय, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, प्रमाण सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. तर मित्रांनो यातील चुकीची जोडी आहे 3 प्रमाण सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर या जागी योग्य जोडी होईल प्रमाण सभा दादोबा पांडुरंग तरखडकर. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब राजा. 2. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. 3. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर प्रार्थना समाजाची स्थापना परमहंस सभेतून झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राम गोपाल भांडारकर हे याचे प्रमुख संस्थापक होते. या समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला व मूर्तीपूजेला विरोध केला. कर्मकांडाऐवजी प्रार्थनेवर भर देण्यात आला. स्त्री शिक्षण, अनाथालय, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू करून समाजकार्य केले. जातीभेद नाकारून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आणि समाज सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. 2. सत्यशोधक समाज. उत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुणे येथे केली. या समाजाने अन्याय्य धर्मपरंपरावर बौद्धिक आक्रमण केले. शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले. एकेश्वरवाद मान्य करून वेदपुराणांचे प्रामाण्य नाकारले. पुरोहितांच्या वर्चस्वाला विरोध केला. तसेच मूर्तीपूजा, तीर्थयात्रा आणि अंधश्रद्धांना विरोध केला. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य यावर विशेष भर देऊन समतेचा संदेश दिला. प्रश्न चौथा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? उत्तर राजा राममोहन रॉय हे आधुनिक भारताचे जनक मानले जातात. त्यांनी भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि अन्यायकारक प्रथा याविरुद्ध संघर्ष केला. विशेषतः सती प्रथेच्या विरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि ती बंद करण्यासाठी सरकारवर दबाव आणला. त्यांच्या प्रयत्नामुळे 1829 मध्ये सती प्रथा बंद करण्यात आली. त्यांनी बालविवाह आणि पडदा पद्धतीला विरोध करून स्त्रियांच्या सन्मानासाठी लढा दिला. स्त्री शिक्षणाचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन करून एकेश्वरवादाचा प्रचार केला आणि मूर्तीपूजेला विरोध केला. सर्व धर्मांमध्ये समान तत्वे आहेत हे त्यांनी मानले. त्यांनी इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि आधुनिक विचारसरणी समाजात रुजवली. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करून त्यांनी जनजागृती केली. त्यांनी समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता या मूल्यांची पायाभरणी केली. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर
रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली. या संस्थेचे मुख्य ध्येय मानवसेवा होते. मिशनने समाजातील गरजू आणि दुर्बल घटकांसाठी विविध सेवा कार्ये केली. दुष्काळग्रस्तांना अन्न व मदत पुरवणे, आजारी लोकांना औषधोपचार देणे, गरीब आणि अनाथ लोकांची सेवा करणे अशी कामे मिशनने केली. मिशनने शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कार्य केले. शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू करून शिक्षणाचा प्रसार केला. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. समाजातील नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केले. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना प्रेरणा देऊन देशभक्ती, आत्मविश्वास आणि कर्तव्य भावना वाढविली. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश देऊन त्यांनी युवकांना जागृत केले. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर: सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम समाजातील प्रमुख समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील अज्ञान आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यावर भर दिला. 1864 मध्ये त्यांनी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. या संस्थेमार्फत विज्ञान, इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास प्रोत्साहित केला गेला. 1875 मध्ये त्यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली, ज्याचे पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठमध्ये रूपांतर झाले. त्यांनी मोहम्मदन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक सुरू करून समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजी शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. मुस्लिम समाजाने आधुनिक विचारसरणी स्वीकारावी आणि प्रगती करावी यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर: रामस्वामी नायकर हे तमिळनाडूतील महान समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील जातीभेद, वर्णव्यवस्था आणि अंधश्रद्धा याविरुद्ध तीव्र लढा दिला. त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू करून लोकांमध्ये आत्मसन्मान आणि समानतेची भावना निर्माण केली. अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी वायकोम सत्याग्रहात भाग घेतला आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी बालविवाहाला विरोध केला आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी कार्य केले. स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, समान हक्क आणि संतती नियमन यासारख्या विषयावर त्यांनी प्रगत आणि धाडसी विचार मांडले. त्यांनी समाजातील अन्यायकारक प्रथा नष्ट करून समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात स्वाभिमान, समता आणि जागृती निर्माण झाली.